आज आपण पाठ 18 कारागीर, त्याचे लेखक आहे डॉक्टर सरोजिनी बाबर. कारागीर म्हणजे काय की कसब, कौशल्य आणि कलाकुसर. बघा, आपल्याला ह्या पाठात गावच्या संस्कृतीमध्ये सुतार, कुंभार, शिंपी यांच्या कारागिरीतून निर्माण झालेल्या उपयोगाच्या वस्तूचे खुमासदार वर्णन या पाठात केलेले आहे. बघा, मला आठवतं लहानपणी मी नेहमी आमच्या आजोळ घराच्या शेजारच्या कुंभारवाड्यात जायचे. बघा, म्हणजे लेखिका सांगते की मला आठवतंय की मी लहानपणी कुठे जात होती, आजोळ घराच्या शेजारच्या कुंभारवाड्यात. म्हणजे आजोळ म्हणजे काय की तिच्या शेजारी जो कुंभारवाडा होता तिथे ती जात होती. तिथं एका फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवला की कुंभाराच्या हाताच्या चपळीनं लहान मोठी मातीची भांडी तयार व्हायची. बघा, ती तिथं एका फिरत्या चाक तर सर्वांनाच माहिती आहे की त्यावर मातीचा गोळा ठेवला की कुंभाराच्या हाताच्या चपळीनं लहान मोठी मातीची भांडी तयार होतात. चपळीनं म्हणजे काय की जलद गती किंवा पटकन. फार गंमत वाटायची बघताना. आमच्या घरी त्यावेळी मातीचीच भांडी असायची. स्वयंपाकाला मोगा, डेरा, घट, तरळ, टिंगाणी, गाडगी असलं हरघडी लागणारं काय काय असायचं. बघा, म्हणजे ती सांगते की मातीच्या भांडी स्वयंपाकाला, म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी मोगा, डेरा, घट, तरळ, टिंगाणी, गाडगी असलं हरघडी लागणारं. हरघडी म्हणजे काय, कायम जी वस्तू लागणारी होती ती आमच्याकडे असायची. म्हणजेच विविध आकाराची मातीची भांडी. शेगड्या चुली पण मातीच्याच बनवायच्या. खेळायला बुडुकली, पूजायला बैल अन गणपती, मुखवटे, नशीची कमान असलं बरंचसं तिथं तयार व्हायचं. बघा, खेळायला बुडुकली म्हणजे काय की मातीचा अगदी छोटा तांब्या. तर पूजायला बैल तर सर्वांनाच माहिती आहे. आपण बैलपोळ्याच्या दिवशी आपले बैल जे असतात ते मातीचेच असतात. गणपतीसुद्धा. मुखवटे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे चेहऱ्यांचे मुखवटे. नक्षीची कमान असलं बरंचसं तिथं तयार होत होतं. कुंभार हा निर्मितीचा धनी. निर्मितीचा म्हणजे काय की निर्माण करण्याचा धनी म्हणजे एखादा व्यक्ती. त्याची ही कलाकुसर पिढ्यानपिढ्यांची. हरघडी लागणारी. हरघडी म्हणजे काय की प्रत्येक वेळी नेहमी आपल्याला जी उपयोगी पडणारी वस्तू आहे ती वस्तू, त्यालाच म्हटलेले हरघडी. धार्मिक कार्यासाठी उपयोगी पडणारी. धार्मिक कार्य म्हणजे काय की सण वगैरे जे काही असतात त्या कार्यांसाठी उपयोगी पडणारी वस्तू. आमच्या घरी आजी आजोबांचा हात या कामी थोडाफार बसलेला. नागपंचमीला ते चिखलाचा नाग तयार करून ताटलीत मांडायचे. बैदराला बैल तयार करून फळकुटावर ठेवायचे. लई गंमत. बघा, लेखिका सांगते की माझ्या आजीला आजोबांना सुद्धा हे थोडंफार काम जमत होतं. ते नागपंचमीला चिखलाचे नाग तयार करून ताटामध्ये मांडत होते. आणि बैदराला म्हणजे काय की बैलपोळ्याला सुद्धा ते बैल तयार करून फळकुटावर ठेवायचे. ती गंमतच खूप वेगळी. वडील माणसांच्या हाताखाली असल्यावर मग कधीमधी आमचा पण हात कोणता तरी एक काम करायला वळवायचा. बघा, वडील माणसे म्हणजे काय की घरातली मोठी मंडळी. ते जे काम करत असतात ते काम करत असताना आमचे सुद्धा कधीतरी हात
त्या कामासाठी वळवळायचे असं लेखिका सांगतात. आमच्या शेजारी जिनगराचं घर. जिनगराचं घर म्हणजे काय की खोगीर, चित्रे, बाहुल्या तयार करणारा एक कारागीर, त्याला म्हटले जिनगराचं. तिथं पातळ गुलाबी रंगीत चुरमुऱ्या कागदात गुंडाळलेल्या सोनेरी नक्षीतला अन जिगानं चकचकतेला शेंडीचा नारळ तयार झाला. बघा, म्हणजे लेखिका सांगताय की आमच्या शेजारी जे जिनगराचं घर आहे, आधी आपण कुंभाराचं बघितलं, आता कोणाचं? जिनगराचं. जिनगर म्हणजे काय की चित्रे बाहुल्या तयार करणारा एक कारागीर. तिथं पातळ गुलाबी रंगीत चुरमुऱ्या कागदात, चुरमुऱ्या म्हणजे काय की जे चमकीचे कागद असतात ते, गुंडाळलेला सोनेरी नक्षीतला अन जिगानं चकचकतेल्या शेंडीचा नारळ तयार झाला की बघताना तहानभूक हरपून जायची. लाकडी चौकोनातल्या काड्यांनी जुळवलेली दारावरची झगमगती तोरणं आणि लग्नाच्या वरातीतल्या नक्षत्रमाला पाहिल्या म्हणजे तासनतास बघत राहावंसं वाटायचं. जिनगराचा मामा लई कसबी माणूस. कसबी म्हणजे काय? कुशल, हुशार. पाण्यावरच्या खेळण्यासाठी राघू महिना तर अशा करायचा की खऱ्या खोट्यातली फसगत व्हावी. खेळण्यावर चमचमणाऱ्या चंद्र चांदण्याची शोभा तर अशी फुलवणारी की काय सांगावं. राघू महिना म्हणजे काय? राघू महिना म्हणजे पोपट व साळुंकीची जोडी. चंद्र चांदण्याची शोभा तर अशी फुलवणारी की काय सांगावं. बघा, खेळणी तयार करायला बुराडघराच्या कापट्या. बुराडघर बघा, बुराडघर म्हणजे कळकाच्या कामट्यापासून सुपे टोपल्या विणणाऱ्या कारागिरांचे घर. कापट्या आणाव्या लागायच्या. त्या निमित्तानं बुरुड गल्लीला गेलं की तिथल्या रवळ्या, सुपं, करड्या, चाळण्या, परड्या, टोपल्या, पेट्या, पाळणी, चटया, खुर्च्या, टेबल बघण्याजोगी असायची. बघा, बुरुडघर म्हणजे काय की जिथे कळकाच्या कापट्यापासून सुपे टोपल्या विणणाऱ्या कारागिराचे घर. आता रवळ्या म्हणजे काय की छोट्या जाळीदार टोपल्या. सुप तर सर्वांना माहिती आहे. करड्या वेतांच्या टोपल्या. परड्या वेतांच्या पसरट टोपल्या. चाळण्या, परड्या, टोपल्या, पेट्या, पाने, चटया, खुर्च्या, टेबल ते बघण्याजोगी असायची. हे सर्व वस्तू कापट्यापासून बनवावी लागत होती. तर कारागिराची लई किमया म्हणजे जादू. एकेकाचा हात या कामी असा सरावलेला असायचा की पाहणाऱ्यानं वाहवा मांडलीच पाहिजे. बघा, सगळं कसं मजबूत आणि देखणं जडभार